पहिलं झालं एक. तू फोन केलास बघ आधी हम्म. तेव्हा लाईट नव्हतं मग मला किती वेळ तर माहित झालं नाही म्हणून मी केलं लाईट केलं तुला दिसतं का नाव फोन केलं काय नाही कमेंट कर बरं तिकडून. कमेंटला ऑप्शनच नाही ना तिथं येतं येतं बघ. अरे नाही म्हणूनच फोन केलो मी येतं जी लाईव्ह आहे का त्याच्यावरच येते. नाही त्याच्यावर कमेंटचं ऑप्शन येणार फक्त लाईक नाही तर डिसलाईक आणि शेअर एवढंच येऊ लागलंय अजून ते हे झालं नाही चॅनल हे कमेंटचं नाही अजून आलं नाही मला वाटतं फेसबुकवर याच्यावर त्याच्यावर येते काही की ते नाही हे झालं नाही अजून काय आपलं ते लॉक खुलाय नाही ते. नाही का हं. मी म्हणलं कमेंटचं काही दिसणार रे नाही आता सगळ्यालाच हे करायचं जय महाराष्ट्र. झाले का नाही डबे बनवायचे पाऊस येऊ नाही का इकडं ते पाऊस येत नाही आमच्याकडं. पाऊसच येत नाही बिना पावसाचं कुठं जगतं नाही तिकडंच भिजून येतं इथं आलं की. आपल्याकडे पाऊस येऊ लागलाय नाही आमच्याकडं नाही येत. बघ पाऊस मग डबे आता डब्याला कुठं जातच पावसात पाऊस नाही म्हणत राहा आमच्याकडं. आणि इकडे यायला ना पण हम तेव्हा तिकडं पडला आम्ही भिजून आलो येताना पण आता इकडं पाऊस नाही आलाच नाही इकडं. आता डबा द्यायला जाताना नाही येत नाही इकडं. जरा घराच्या बाहेर ये येत असेल पाऊस तुला ध्यान माहित नाही नाही म्हणलं तर नाही का हं. काय हॅलो मित्रांनो, सर्वजण बरे आहेत का, कसे आहेत, काय करताय. आज करीचं वातावरण कसं आहे, पाऊस पण येतोय आणि आमच्या इकडं चिकन बनवत आहे झणझणीत. सगळेच खातात असं कोणाचं नाही न खाणार आहे का नाही. न खाणार कोण नाहीच आहे. हे बघा आमची बायको चिकन बनवत आहे. हे बघा इकडं दिसलं का, बघा हो का सुक्का चिकन कुकरमधून हे चाललंय, गॅस चाललाय. हे बघा सुक्का बघा किती खुश झाले. दिसलं का, 3 किलो आणलं. 3 किलो आहे उगच काय मग बघा इथं फोडणी टाकली आहे. हे बघा बटाट्याची भाजी बनली. हे बघा सुक्का चिकन बनवली आहे, महाराष्ट्रीयन चिकन. तर एवढंच आहे की आम्ही गॅसवर बनवतो, महाराष्ट्रीयन म्हणलं की चुलीवर राहते. हे बघा मित्रांनो माझ्या किती हे बघा ही इडी आहे म्हणून पातेल्यात ठेवते. ते मम्मीने सांगितले एवढे मोठे बुक्स आहेत की बघ किती अभ्यास करते बघा मी. माझ्याकडून काही शिकत इडी आहे म्हणून पातेल्यात ठेवते बघा. पातेल्यात स्वयंपाक बनवतात. आमच्यात एवढे मोठे लागतच नाही म्हणून आमच्यात बनवत नाही. उगाच सांगायचं पप्पा ही घेऊन या. हा आणलं पत्रवळ्या. आणि हे बघा राधिका